रामकृष्ण हरी माऊली. आता 5-6 दिवसांपूर्वी आम्ही गावी गेलो होतो. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खानदेशमध्ये आम्ही गेलो होतो. तर भालवद आणि अठरावलच्या रस्त्याने आम्ही जात होतो. बरोबर मध्यभागी हे मुंजोबा महाराजांचं देऊळ आहे. तर तिथे आम्ही थांबलो होतो आणि हे समोर जे दिसत आहेत ते मुंजोबा महाराज आहे. माऊली तुम्ही दर्शन करून घ्या. मुंजोबा महाराजांची जी यात्रा असते ती माघ महिन्यामध्ये असते. इथे दर माघ महिन्यामध्ये दर शनिवार आणि सोमवार इथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात आणि इथे खूप माणसांची वर्दळ असते. मोठी यात्रा इथे भरते त्यावेळेला. तर ह्यांचं दर्शन घेऊन घ्या. मुंजोबा महाराज की जय. मित्रांनो, तुम्ही मुंजोबा महाराजांची सेवा करत असाल तर कमेंट्समध्ये जय मुंजोबा महाराज लिहायला विसरू नका. आणि मुंजोबा महाराजांच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे. तर त्या पिंपळाच्या झाडाला पण यांची दर्शन घेतल्यानंतर आम्ही लोक इथे प्रदक्षिणा घालत असतो. आणि हे सुंदर वातावरण आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. शेती वगैरे इथे बाग वगैरे आहेत. ज्वारीची पिकं घेतली जातात. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर तिकडनं बघा एक मेंढीचा कळप येताना दिसतो आहे. इतकं सुंदर वातावरण होतं आणि त्यात हे सुंदर हे मेंढ्यांचा कळप समोरून आम्हाला येताना दिसला. तर त्याचं पण मी शूट करून घेतलेलं आहे. तर हे असे बघा आमच्या गावाला ती मेंढ्यांचे कळप लोक आणतात आणि शेतामध्ये बसवतात. कारण शेतामध्ये बसवल्याने तर त्यांची जी विष्ठा वगैरे असते तर ती ऑर्गॅनिक खत म्हणून आपण उपयोगी करतो. तर हे असं एक सुंदरसं क्लायमेट आम्हाला होतं. आणि एवढ्या सुंदर क्लायमेटमध्ये आम्ही 2 दिवस रिक्षाने इकडे तिकडे फिरलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा.